आज होती अंगारकी चतुर्थी म्हणून म्हटलं स्वयंपाक कमी आहे तर चला कपडे धुवून घेते पहिल्यांदा. आणि स्वयंपाकामध्ये आज काय दोघांचा स्वयंपाक आणि दोघा जणांची खिचडी करायची होती. मग ती आईने करून घेतली आणि मी बसले कपडे धुवायला. मी काय थोडं काम वाढवूनच ठेवते कधीही. मग ढिगारा पडला एवढा मोठा कपड्याचा, मग ते धुवून घेतले आणि म्हटलं आता कपडेच धुते तर चला एवढा मोठा ढिगाऱ्यासोबत स्वेटर पण धुवून घेते. म्हणून माझ्या आणि देवांचं स्वेटर पण धुवून घेतलं. नंतर आला होता आणि मिक्सर नीट करायला, त्याची फिरकी खराब झाली म्हणून फिरकी बसवून घेतली. नंतर म्हटलं कंगवे खूप घाण झाले आहेत म्हणून कंगवे घेतले आणि पाण्यात भिजू घातले आणि ते स्वच्छ धुवून घेतले. बघा तो बघू शकता किती स्वच्छ निघाले होते. पाणी आलं होतं जारचं म्हणून पाणी भरून घेतलं. माझं बाळ रडत होतं मला घे म्हणून, पण असो त्याला रडवीत का पण पाणी तर घ्यावंच लागणार होतं. मग नंतर सगळं आवरून मी गेले किचनकडं आणि गॅसवर कढई ठेवली आणि देवांसाठी मिठाचा साबुदाणा बनवला. आणि पाहुणे आले होते नंतर थोड्या वेळाने म्हणून त्यांच्यासाठी चहा वगैरे केला. आज म्हटलं चला आज टोनर बनवायचं होतं. रात्री काल मी मेथीदाणे भिजू घातले होते. लगेचच आले कपडे न्यायला. जिजाईंचा बाजार आलेला होता त्या निवडत बसल्या. मग मी वरी गेले छतावर आणि कपडे वगैरे धुतलेले गोळा केले आणि घरी आणून त्याच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवून दिल्या. मग मी इकडे गॅसवर तोपर्यंत शिजले ठेवलेले मेथीदाण्याचा जेल माझा तयार झाला होता. मग तो बॉटलमध्ये भरून ठेवला. नवरबाने एवढे मोठे ढाळे आणले होते. ते एकटी जरी दिसत असले तर 3 जणांनी तोडले होते ढाळे सगळे. नंतर संध्याकाळचा बाजार आला होता. भजी आणली होती आईंनी, भाज्या आणल्या होत्या. नंतर संध्याकाळची चतुर्थी असल्यामुळं बनवली होती मटकीची भाजी, भात आणि चपात्या. तर असा होता मेनू.